लयच रोग पडला बा. अगे हे सुनबाई काय झालं? लयच मूड खराब दिसतोय काय ग? सकाळी मी बोललेलं लयच मनावर घेतल्यावर दिसतंय. हा काय बोलू तुम्हाला, तुम्ही तसलेच आणि तुमच्या घरचेही तसलेच. अगं काय झालं? मग थोडंफार माणूस बडबड करतं, त्यात काय एवढं मनावर नाही घ्यायचं. काय सासूबाई, मी एवढे घरातले कामं करून येते तरी इथं आले तुमचंच ऐकायचं. एवढे लेटच काय येतील, 12 वाजता काय येते. घरातले कामं करायला पण खूप वेळ लागतो की नाही? सासूबाई मी तुम्हाला सांगून ठेवते, आजपासून तुम्ही तुमच्या वाटणीचं काम करायचं, मी माझ्या वाटणीचं काम करणार. अगे हे काय तू लावलं सकाळ बसून? तुझं आणि माझं काय आहे? हा मी पण सकाळी पहाटे 4 वाजता उठते, बसते का पहाटे 4 वाजल्यापासून उठून गुराढोरांचं शेण काढ, किती सारे मला कामं असते. तर मी कोणासाठी करते? तुमच्यासाठीच ना. आणि हे काय तुला होती तुझं आणि माझं? हा तुला माहिती आहे ना, मला पण बीपीची शुगरची गोळी चालू आहे, तरी मी पाटे कामाला लागते ना पटकन. पण मी कोणासाठी करते? तुमच्यासाठीच ना. आम्हाला वाटतं आमच्या लेकरा बाळांचं चांगलं व्हावं, मस्त एकदम त्यांचं नीटनाटकं रेगी रुपी लागले, टेन्शन नाही राहायचं. आणि तुझं आणि माझं काय लावलंय? हा आमच्या लेकाचं सुनाचं चांगलं व्हावं असं वाटतं. बोलतं ग माणूस रागात थोडे 2 शब्द, पण ते जरा समजून घेत जाना. मी काही कष्ट करते ते मी का संग घेऊन जाणार आहे का? सगळं तुमच्यासाठीच करते ना. तुमचं वाईट व्हायचा विचार नाही करीत आम्ही ग. जरा समजून घ्या तुम्ही पण आम्हाला. सासूबाई तुम्ही बोलता ना ते अगदी बरोबर आहे. मी ना तुम्हाला ओळखायलाच चुकले. असंच सासू सुनांचं नातं एक मैत्रिणीसारखं असावं ग.